हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवतो आहे समोसा, जो की सर्वांनाच आवडतो, लहानांपासून मोठ्यांना. तर मी इथे 3 कप मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि तूपसुद्धा त्याच वाटीने घेतलं आहे, ते अर्धी वाटी. ते नॉर्मल टेम्परेचरचं घ्यायचं, अजिबात गरम वगैरे काही करायचं नाही. आणि छान घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं. त्यात पीठ मळताना चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं ओवा टाकून घेतलेलं आहे हातावर क्रश करून आणि छान असं घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे. त्यानंतर भाजी करण्यासाठी वाटाणा आणि बटाटा एकत्र मी शिजवून घेतलं आहे. बटाट्याची पूर्ण सालं काढून घेतली आणि वाटाणा ते दोन्ही एकत्र शिजवून घेतलं कुकरमध्ये. त्यानंतर इथे गॅस चालू करून कढई तापली की त्यात तेल घालून घ्यायचं. त्यानंतर इथे मसाले काढून घेतलेले आहेत. गरम मसाला, लाल तिखट, धना जिरा पावडर, मीठ, आलं लसूणची पेस्ट. हवे असेल तर तुम्ही मिरची पण घालू शकता. पण लहान मुलांना कसं मिरची दाताखाली आली की तिखट लागतं ना, त्यामुळे मग मी मिरची घालत नाही. पण तळून मात्र देते समोस्याबरोबर खाताना. तर आलं लसूण पेस्ट घातली. त्यानंतर एक एक मसाले घालायचे सर्व. लाल तिखट आणि गरम मसाला घालून घ्यायचा आणि धना जिरा पावडर पण घालून घ्यायची. आणि जे वाटाणा बटाटा शिजवून घेतला ना, थोडासा मॅश केला मी, कारण की तो अख्खा बटाटा आला की समोसा मध्ये भरला ना की ते व्यवस्थित येत नाही भरता. त्यामुळे थोडासा मॅश करून घ्यायचा बटाटा आणि जे मिश्रण आहे ना, थोडंसं किंचित अगदी 1 चमचा वगैरे असं पाणी घालून थोडंसं पातळ ठेवायचं, म्हणजे ते शिजलं पण जातं चांगलं. आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि भाजी पूर्णपणे थंड करून घ्यायची. तोपर्यंत पीठ पण आपलं भिजतं. पीठ कमीत कमी एक अर्धा पाऊण तास तरी भिजत ठेवावं. म्हणजे छान असे समोसे कुरकुरीत पण होतात आणि तेलकट वगैरे काही होत नाही समोसा. चवीला इतकं सुंदर झाला होता ना, सगळ्यांना खूप आवडले समोसे. ही भाजी करून घेतली आणि ती म्हटलं गार करून घेऊया. तोपर्यंत तोपर्यंत आपलं पीठसुद्धा छान असं भिजलं होतं. मग भाजी गार झाल्यावर मी इथे लाटायला घेतले समोसे आणि सर्व समोसे एकदाच लाटून घेते. किती घट्ट असं पीठ मळलं गेलं आहे बघा, छान. अजिबात पातळ करायचं नाही. पातळ पीठ झालं ना, मग ते समोसे व्यवस्थित आपल्याला भरता येत नाहीत आणि त्याचा शेप पण पूर्ण बिघडून जातो समोस्याचा. त्यामुळे घट्ट पीठ ठेवायचं. मग त्यातले समप्रमाणात असे गोळे करून घ्यायचे आणि ह्या एवढ्या पिठामध्ये ना, माझे 16 समोसे झाले होते बरोबर. छान असं एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, अशी मध्यम आकाराची पारी लाटून घ्यायची त्याची आणि मधून कट करून समोसा भरून घ्यायचा. कसा भरायचा आहे तो पण मी दाखवला आहे. छान असे हॉटेलसारखे झाले होते समोसे. चटणी मात्र मी विकत आणली होती, ती काही घरी केली नव्हती. विकत म्हणजे आमच्या इथे ना एक बेकरी आहे, ते त्यांच्याकडे चटणी मागितली की देतात. पैसे घेत नाहीत ते खरं चटणीचे. त्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही चटणी घेऊन आलो होतो. फक्त मग समोसे मी दरवेळी घरी बनवत असते. मधून असं कट करून घ्यायचं. असं पीठ घट्ट असल्यामुळे ना, त्याला अजिबात पीठ पण लावावं लागलेलं नाही, म्हणजे मैदा पण नाही लावावा लागला किंवा तेल असं काहीच लावावं लागलेलं नाही आहे. त्यामुळे घट्ट पीठ मळून घ्या आणि ह्याप्रमाणे समोसा भरायचा दाखवलं आहे ना, त्याप्रमाणे भरा. छान असा आकार येतो समोसेचा. सुरुवातीला जेव्हा मी करायची ना, तेव्हा माझे पण बरेच वेळा समोसे फसलेले आहेत. म्हणजे एकतर त्याचा कधी आकारच यायचा नाही किंवा पीठ पातळ व्हायचं किंवा काय. पण ह्या प्रमाणात केले ना, तर व्यवस्थित होतात आणि चवीला पण छान होतात. ह्याचं जी भाजी वगैरे होती ना, मसाला वगैरे तो पण खूप सुंदर झाला होता. याप्रमाणे व्यवस्थित समोसा बंद करून घ्यायचा. अजिबात बाहेर वगैरे काही येत नाही सारण. पुढे दाखवलेच आहेत मी तळलेले. आता ह्याप्रमाणे ना मी सगळे समोसे भरून घेते आणि मग जेव्हा तळते ना, तेव्हा तुम्हाला दाखवते. हा पण एक भरून दाखवते. अशी पारी करून घ्यायची. आधी मला पण जमत नव्हतं. आपण जेव्हा नवीन नवीन करत असतो ना, तेव्हा आपलं खरंच चुकत असतं. पण एकदा सवय झाली की छान जमतं आपल्याला सर्व. त्यामुळे प्रयत्न करत राहायचं.
आणि हे सर्व समोसे भरताना ना त्याच्यावर एक रुमाल ठेवा, म्हणजे कसं आवरण वरचं आहे ना ते सुकत नाही, कारण की उन्हाळा पण भरपूर आहे आता, त्यामुळे ते आवरण ना सुकत सुकत येतं. म्हणून मग झाकून ठेवायचे, समोसे भरायचे आणि ताटाखाली एका व्यवस्थित झाकून ठेवायचे याप्रमाणे. आता हे सर्व समोसे माझे भरून झालेले आहेत. हे 16 समोसे तयार झालेत. इकडे एक साईडला तेल पण टाकून घेतले मी आणि ह्यात समोसे सोडते आता आणि गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे. खमंग आणि खुसखुशीत असे खायला सुंदर लागत होते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.